श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारे आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास हा दैनंदिनी कशी असावी, जेणेकरून आपल्या साधनेतून, आपल्या संसारातून की इतरांना थोडंसं आदर्श घेता येईल आणि त्या आदर्शाबरोबर आपलंही उन्नती आणि प्रगती होईल आणि आपल्या उन्नती आणि प्रगतीबरोबर इतरांची प्रगती कशी साधता येते हे पाहणं गरजेचं आहे। आपण पाहत आहोत की साधना करत असताना, कुठलंही कर्म करत असताना, संसार करत असताना, तो आध्यात्मिक संसार असो, प्रापंचिक संसार असो, राजकीय संसार असो की कुठलाही संसार असो, सामाजिक, हे संसार करत असताना आपल्याकडे अहंकार नसावा। हे मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे जर अहंकार असेल तर अहंकार असा एक वस्तू आहे की दिसणार नाही पण कृतीत कार्य करून जाते। छोट्या छोट्या गोष्टीवरनं सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होते। आपण साधनेला बसलेला असतो, पूजा अर्चा करत असतो, हे करत असताना जर त्याला संग केला तर आपल्याला आपलं असलेलं सगळंच निघून जातं, मग कुठलंही कार्य सिद्धीत जात नाही। मग आपली भावना अशी सरळ भावना आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आम्ही सुखी असावा, आम्ही आनंदी असावा, आमच्याकडनं काहीतरी दातृत्व घडावं, आमच्याकडनं काहीतरी लोकांचं भलं व्हावं, आमच्याकडनं पुढच्या पिढीचं संस्कार घडावा, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते। ही अपेक्षा ठेवून आपण कार्य करत असतो। पण काही लोक असे आहेत, काही लोक साधना करतात, साधना करत असताना त्यांची एकच अपेक्षा असते, त्या साधनेतनं फळ फक्त मला एकट्याला मिळावा, तो साधनेत त्या फळातनं मी बलवान व्हावा, मी सामर्थ्यवान व्हावा, माझ्याकडे एक ताकद मिळावी, माझ्याकडे एक प्रकारची ऊर्जा असावी, त्या ऊर्जेच्या बळावर, ताकदीच्या बळावर इतरांचं नुकसान कसं करता येईल, इतरांच्या प्रगतीमध्ये आडवं कसं पडता येईल, इतरांची बोलती बंद कसं करता येईल, इतरांचे कमीत कमी फायदा कसं होईल, ह्याच्यासाठी सुद्धा साधनेचे सदुपयोग करणारे खूप आहेत। आपण मुळातच आळशी असतो, आपण मुळातच क्रोधी असतो, आपण मुळातच लालची असतो, आपण मुळातच लोभी असतो, पण साधना करतो, साधना ते आपहितासाठी करतो। मग आपहितासाठी साधना करत असताना प्रगती झाल्याची आपल्याला जाणवते, पण ते खूप दिवस टिकणार नसते, खूप दिवस टिकणारी नसते। बघा, एका श्रीमंत मुलाला, एक श्रीमंत धनाढ्य असं खूप श्रीमंत मनुष्य होता, त्या श्रीमंत मनुष्याला 2 मुलं होते। ते 2 मुलं वयात आले, वयात आल्यानंतर मग ते वडिलांनी विचार केला की आता यांना स्वातंत्र्य आपण काहीतरी करून द्यावं। आता दोन्ही मुलं म्हणल्यानंतर समान प्रेम असतो, त्या वडिलांनी त्यांना थोडीशी पुंजी दिली, दोघांची वाटणी केली, जमीन, जुमला, घर, बंगला,
राहतं घर, हे सगळं निम्म करून दिले आणि त्यांनी सांगितले की 2 वर्षानंतर मी तुमच्याकडे येणार आहे. मग आता दोघांना दिल्यामुळं आता थोरला थोडासा आळशी होता. धाकटा हा चलाक होता. धाकटा हा आईच्या संस्कारात वाढलेला आणि मोठा हा वडिलांच्या संस्कारात वाढलेला. मग अशा पद्धतीनं 2 मुलं असताना दोघांनाही वाटणी केलं असताना आता जबाबदारी पडली, दोघांची जबाबदारी समान पडली. मग दोघंही हातात कारभार घेतला आणि हातात कारभार घेऊन थोरला आता कामगार वगैरे असणार, कामावर असणार, जमीन आहे, जुमला आहे, दुकान आहेत, व्यवसाय आहे, धंदा आहे. मग थोरला मुलगा घरी पलंगावर बसून कामगारांना सांगायचा तुम्ही जावा काम करून या तेवढं. मग धाकटा मुलगा तो पहाटे लवकर उठायचा आणि स्नान संध्या उरकून साधना करायचा, पूजा अर्चा करायचा आणि पूजा अर्चा करून आईवडिलांना नमस्कार करायचा, देवाजवळ जाऊन नमस्कार करायचा आणि नमस्कार करून कामगारांना म्हणायचा मी येतो, आपण जाऊया. आणि थोरला म्हणायचा तुम्ही जावा, धाकटा म्हणायचा आपण जाऊया, आपण मिळून करूया. ह्या भावनेने तो उद्योग करायचा आणि असं करता करता थोरल्याचं दिवाळं निघालं. त्याचं दिवाळं कधी निघालं हेच कळलं नाही. तो सांगायचा जावा आणि हा धाकटा काय म्हणायचा या, जावा आणि या. ह्या भाषेमुळं दोघांचंही कधी जमलं नाही. थोरला म्हणायचा आमच्याकडे पैसा आहे, श्रीमंती, काय करायचं, आपण कष्ट कशाला करायचं, आपण बसून राहायचं, बसून आपलं सगळं करायचं, चालवायचं. मग अचानक 6 महिन्याने वर्षाने गेल्यानंतर शेतामध्ये काहीच नसायचं. हिने दिलेले खत पाणी औषध सगळं तसंच राहायचं पडून. एक लोक जायचे शेतात जायचे, मालक का जाणार नाही, सुपरवायझरही तसाच, त्यांचा असलेला मुकादमही तसाच, सगळे मिळून त्यानं मालकानं असं गंडवलं की काहीच उत्पन्न निघालं नाही. आणि हा धाकटा स्वतः शेतात राबत होता, स्वतः जात होता, सगळ्यांची काळजी घेत होता, कामगारांची काळजी घ्यायचा, त्यांच्या मुलाबाळांची काळजी घ्यायचा, त्यांचं हित कशात आहे बघायचा. तो आपला हित बघायचा नाही, तो कामगारांचं हित, कामगारांना काय केल्याने त्यांचा फायदा होणार आहे हे बघायचा. आणि हा थोरला काय करायचा की काय केल्याने आमचं हित होणार आहे, की कामगारांचं उपाशी राहू द्या, तपाशी राहू द्या, त्यांचा आजारी असू द्या, त्यांचं मुलाचं शिक्षण कसं का असना, आम्ही पैसे दिले म्हणजे तो काम केला पाहिजे, या विचाराचा तो असायचा. शेवटी 2 वर्षांनी आईवडील आले, आईवडील दोघंही आले, दोघाकडे आले आणि थोरल्यानं त्यांनी बोलवलं किंवा तुला मी भांडवल दिलं होतं, पैसे दिले, दुकान दिले, धंदा दिला, जमीन दिली, सगळं काही दिलं. मग दिला असताना आपली प्रगती काय झाली, आम्हाला प्रगती पुस्तक द्या. मग तो गप्पच बसला. शेवटी त्याची पत्नी सांगितली की मामाजी हे आमचे मालक काहीच केले नाहीत, म्हणजे तुमच्या मुलांनी काहीच व्यवसाय केला नाही, हा नुसता पलंगावर खेळत राहायचा, खोटं बोलायचा, लबाडी करायचा, पत्त्या खेळायचा, जुगार खेळायचा आणि आपला आयुष करायचा, नुसतं मजा करायचा आणि कामगाराला सांगायचं की तू जा काम करा. मग हे सगळं ऐकलं. मग धाकट्याला बोलवलं, धाकटा आला. धाकटा आल्यानंतर प्रथम तो आईवडिलांच्या पाया पडला, त्यांना नमस्कार केला, त्यांची काळजी घेतली, त्यांची तब्येत पाणी विचारली, ठीकठाक आहे का, तुम्ही कसे आहात, बरे आहात, त्यांच्या जवळ बसला, त्यांच्याजवळ पाय चोपला, पायाची सेवा केली आणि मग आईवडिलांनी सांगितलं तुम्ही सांगाल ते मी तुमचं ऐकतो, तुम्ही सांगा. मग आईवडिलांनी त्याला विचारलं तुझी प्रगती पुस्तक काय आहे. मग ते प्रगती पुस्तक त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही 2 घरं घेतले, एक 5 एकर जमीन घेतली, जमीन जुमला घेतली, कामगारांचं कल्याण केला, कामगार वाढले, त्यांची मजुरी वाढली, त्याप्रमाणे त्यांना पैसे दिले, त्यांचे बुडवले नाही पैसे, त्यांच्या मुलाबालांचं हित कशात आहे पाहिलं. आणि बघा ही थप्पी लागलेले, घरामध्ये धान्याची थप्पी लागलेले, बँकेमध्ये बँक बॅलन्स आहे, कर्जबाजारी मी नाही आहे, हे सगळं प्रगती पुस्तक त्यांनी पाहिलं. समाधान वाटलं. दोघांनाही त्यांनी बोलवलं. ते दोघांना विचारलं कधीही साधना करत असताना, पूजा अर्चा करत असताना घरी कोणी आलं गेलं तर कधी जा म्हणायचं नसतो. जा हा शब्द आयुष्यात कधी वापरायचा नसतो.
हा थोरला काय वापरायचा? जा. आणि धाकटा काय वापरायचा? या. धाकटा या हा शब्द वापरायचा. याचा अर्थ आहे या म्हणजे लक्ष्मी आहे, जा म्हणजे अवदेश आहे. जो जा म्हणतो त्याच्याकडे अवदेश असते आणि या जो म्हणतो त्याच्याकडे लक्ष्मी असते. पहिलं संस्काराची पहिली पायरी ही आहे. आपल्या मुलावर काय संस्कार घातलात, आपल्या मुलांना काय तुम्ही शिक्षा दिली, आपल्या मुलांची वाटचाल कुणीकडे जाते याच्याकडे लक्ष देणे म्हणजे खरी प्रॉपर्टी, खरी संपत्ती ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आई वडील खुश झाले धाकट्याचं. अशा आपण साधना करतो. साधना करत असताना साधनेतनं हित जे साधतो ते आपल्या स्वतःचं हित न पाहता इतरांची प्रगती कशी होईल, इतरांच्या प्रगतीमध्ये आणखी काय भर घालता येतं का, हे भर घालत असाल तर बाबा त्यात काय स्वार्थ न ठेवता भर घालता का आला पाहिजे. तेव्हा तुमची प्रगती होते आणि त्यांची प्रगती होते. देवसुद्धा असा विचार करतो की जर तुमच्या दुसऱ्याचं हित करण्याची मानसिकता असेल तर तेवढी ताकद, ऊर्जा, अधिकाशी अधिक ताकद ईश्वर आपल्याला देत असतो. ईश्वर आपल्याला देत असतो आणि त्या पटीनं आपण ते लोकांना वाटप करत असतो. विहिरीचं पाणीसुद्धा, पाणी जर गुडघ्यावरच असेल, 5 फूट 2 फूट असेल पाणी, जर आपण जर म्हणलं की 5 फूट पाणी आपल्याला 5 दिवस पुरल, जमिनीला आपल्याला भिजवायला 5 दिवस पुरल, इतरांना का द्या, असं जर डोक्यात तुम्ही आणलात तर पाणी तेवढंच राहणार आहे, पाणी वाढ होणार नाही. जेव्हा पाणी तुम्ही उपसाल, पाण्याची उपसा कराल, जमिनीला द्याल, इतरांना द्याल तर दुसऱ्या दिवशी परत तेवढं पाणी आलेलं असतं. हे उपसण्याची मानसिकता पाहिजे, देण्याची मानसिकता पाहिजे, पेरण्याची मानसिकता पाहिजे, शब्दाचा आधार देण्याची मानसिकता पाहिजे, माणुसकीची मानसिकता पाहिजे. ही मोठी संपत्ती फक्त माझ्या संप्रदायामध्ये मिळतो. लक्षात ठेवा, इतराकडे मिळत नाही, माझ्या सत्संगामध्ये मिळतो. म्हणून आपण जेव्हा घडतो तेव्हा घडत असताना, साधना करत असताना, पूजा अर्चा करत असताना, दानधर्म करत असताना इतराची प्रगती कशी होते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अन्न कसं पोचल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचं दिलेलं ज्ञान कसं पोचल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची मनाची शांती कशी होईल, हे जो पाहतो तो खरा साधक असतो. लक्षात ठेवा, त्याला खरा साधक म्हणतात. ही साधकाची व्याख्या आहे. प्रपंच करत असताना परमार्थ, घरी 4 माणसं आले, 4 माणसं आल्यावर नाक मुरडायचे, कुणी कष्ट करायचं, आता याची उठाठेव कुणी करायची, यांना चहा कसं करायचा, यांना पाणी कुणी द्यायचं. पाणी द्यायला सुद्धा काही लोक घरामध्ये आल्यानंतर कमीपणा समजतात की आम्ही उठून कशी द्यायची. त्यांच्यातला देवाला देता तुम्ही, देव पाहताय, त्यांच्या हृदयात असलेल्या देवाचा मान सन्मान करताय तुम्ही, हे पाहत नाहीत लोक. ते म्हणतात की आम्ही खालच्या घरातला आहे, हा लहान आहे, हा अमुकाच्या वाड्यातला आहे, हे तमुकाच्या वाड्यातला आहे. पण ते पाहत नाहीत. साधना करणारा माणूस जर असेल तर तो बरोबर ओळखतो, तो त्याची सेवा करत नाही, त्याच्या हृदयस्थानी असलेल्या देवतेची आपण सेवा करत असतो. या भावनेने अगर सेवा केलात तर कायमस्वरूपी तुमच्यावर पडलेले संस्कार कधीही पुसले जाणार नाहीत, कधीही पुसले जाणार नाहीत. उसनवारी संस्कार आणून उपयोग नाही. म्हणून आपले संस्कार, आपला धर्म, आपले विचार, घराची परंपरा हे टिकवायचे असेल तर आपल्याला प्रपंच करून परमार्थ करत असताना परमार्थामध्ये परहित कसं आहे, इतरांची हित कशी आहे, कशी साधता येईल, काय आपल्याला देता येईल, याच्यासाठी आपण सतत जर प्रयत्न केला तर आपणही आनंदी राहू, आपणही सुखी राहू, इतरांनाही सुखी करू. इतरांना सुखी करण्याचे कानमंत्र आहे, तो एकच कानमंत्र आहे, फक्त आपल्या नजरेतलं भाव उतरवायला पाहिजे. नजरेमध्ये जो भाव असतो अहंकाराचा, बघा नजर खूप वाईट असते, नजर वाईट असते. नजर जेव्हा एखाद्यावर नजर पडली तर ती नजर एखाद्याचं वाट बी लावते आणि एखाद्याची प्रगती पण करून जाते. म्हणून आपण जे साधना करतो, साधना करत असताना साधनेमध्ये ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याची सुद्धा आपल्याकडे मानसिकता पाहिजे.
आपण साधना केलं म्हणजे आपण मोठे झालो असं काही लोकांचा गैरसमज असतो. मोठे होणं आणि साधना या दुईतला जो अंतर असतो, अंतरमध्ये अहंकार असू नये. साधनेमध्ये ह्याच्यामध्ये ते अंतर जे गॅप पडतो त्यामध्ये अहंकार असू नये. आपण साधना करतो, घरातील वाडवडील असतील त्यांचा आपण आशीर्वाद घेत नाही, त्यांचं पाय चरण स्पर्श करत नाही. ज्या घरामध्ये ही संस्कृती आहे चरण स्पर्श करण्याची, त्या घरामधली लक्ष्मी कधी हलणार नाही. लक्ष्मी कधी हलणार नाही. का तर मुळातच त्याच्याकडे अहंकार नसतो. आणि ज्येष्ठांचा सल्ला ही काळाची गरज आहे. त्यांच्याकडे अनुभव खूप असतो, त्यांच्याकडे खूप ज्ञान असतं, खूप बुद्धी असते, तल्लक बुद्धी असते, व्यावहारिक बुद्धी असते. आणि त्यामध्ये इतरांचं हित कसं होईल हेच वयस्कर माणसं बघत असतात. बघा, एका गावामध्ये शेजार शेजार 2 गावं होते, मधी नदी होती आणि पलीकडे अलीकडे 1-2 गावं होते. त्या गावाचं पहिल्यापासून वैरत्व होतं, वैर खूप होतं. अशा वैरमध्ये काय करायचं, पूर्वीचे लोक थोडं शिक्षण कमी होतं, थोडंसं अन्नाडे होते पण हुशार होते. मग ह्या गावातला मुलगा काय केला, त्या गावातल्या एका मुलीला पळवून आणला. आता पळवून आणल्यानंतर त्या गावाचा गाव सगळा लोटून आला ह्याला शोधण्यासाठी. हे गाव तयार झालं सगळं. आता किती ते असंच कायम चालायचे, त्यांच्या भांडणं वाद चालायचे. मग त्यातले तिकडचे 5 वयस्कर माणसं, इकडचे 5 वयस्कर माणसं एकत्र आले आणि ते म्हणाले की आता वाद किती दिवस करायचा, भांडण तंटा, पोलीस स्टेशन, कंप्लेंट, कोर्ट कचऱ्या, नुकसान आणि कायमस्वरूपी वैरत्व घालवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, असा निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर पण हे पुढच्या पिढींना पटलं नाही. मग न पटल्यामुळं ज्या गावाची मुलगी होती, ज्या गावाच्या मुलांनी पळवून आणलं होतं, त्यांनी संदेश पाठवला की आता त्यांचं आपण लग्न करूया. आता वाद वाढवण्यापेक्षा आपण लग्न करून टाकूया. मग आता लग्न करून टाकूया असं सांगितलं. पण गावातले 4 माणसं जे वयस्कर होते, 4 माणसांनी सांगितलं की त्या मुलाकडं काही कवडी अक्कल नाही आहे, त्याच्याकडे ज्ञान नाही आहे, त्याच्याकडे संपत्ती नाही आहे, तो उद्योगधंदा करत नाही, तो हेकेखोर आहे, असं थोडीशी चर्चा केली. मग गावातले लोक म्हणाले की तुमचा आम्ही मान ठेवू, पण त्या मुलाला आपण बोलवू या गावामध्ये आणि त्याला काय प्रश्न विचारूया की मुलाचं तो संगोपन, मुलीचं कसं संगोपन करणार, तो उद्योगधंदा करणार का नाही. थोडंसं आपणही आपल्या घरातलं असलं तर असं विचार करतो, साहजिक आहे विचार करणं. तर त्यांनी सांगितलं की मुलाला काही प्रश्न आपण विचारूया, मुलाकडे काय कर्तृत्व आहे. मग आता त्यांनी निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर मग आता लग्न लावून देतो, तुम्ही आमच्या गावात या, पण येताना एक 8-10 जण मुलंच या, वयस्कर कुणाला आणू नका. सांगितल्यावर हे मुलं खुश झाले आणि कुजबुजवू लागले, चर्चा व्हायला लागली. एक म्हातारा होता वयस्कर, त्या म्हाताऱ्याने त्यांची कुजबूज ऐकली. कुजबूज ऐकल्यानंतर मग त्या म्हातारा म्हणाला की मी पण येतो. मग ते मुलं म्हणाले आजोबा तुम्ही येऊ नका, वाद वाढल. त्यांनी सांगितलं मुलं या आणि आम्ही मुलं चाललोय, तुम्ही येऊ नका. मग त्या म्हातार बाबाला ते कुठल्याही समाजाचा गावातला मुलगा असो, एक गाव म्हणजे कसा असतो, एक कुटुंब असतो. ज्या गावात संस्कार आहेत, ज्या गावात संप्रदाय आहे, जिथं अध्यात्म आहे, तिथं प्रत्येक कुटुंबातला सदस्य हा गावाचा, कुटुंबातला सदस्य गृहीत धरला जातो. त्या पद्धतीनं मग त्या आजोबाला सांगितलं तुम्ही काय येऊ नका. मग आता आजोबांनी प्रयत्न केला, कसं जायचं आता, ह्याला हाकलून द्यायला लागले. शेवटी आजोबा काय केला, सगळे मुलं गाडीत बसत असताना हा आजोबा त्यांच्या डिग्गीत बसला. ते डिग्गीत बसला आणि पलीकडे गाडी गेली. पलीकडे गाडी गेल्यानंतर मग ते पंचायत इकडचे 7-8 पोरं, इकडचे 10-5-50 पोरं त्यांचे बसले आणि ते एकमेकाला प्रश्नाचा देवाणघेवाण विचारायला लागले त्या मुलाला. तू बा मुलीला कसं सांभाळशील, तुझ्याकडे जमीन कमी आहे, तुझ्याकडे प्रॉपर्टी नाही आहे, तू शिकलेला नाहीस. ह्या सगळ्या गोष्टी चर्चा होत असताना तिथला एक वयस्कर माणूस होता त्या मुलीकडच्या गावामध्ये, ज्या गावामध्ये हे गेले होते. ते वयस्कर माणसाने सांगितलं, तो मुलगा म्हणाला लई कर्तुबगार आहे, मी लई काय करू शकतो, माझ्याकडे खूप काही आहे. म्हणता म्हणता वाद पेटण्याच्या मार्गावर होतो. तेव्हा मुलीकडच्या गावातला एक म्हातार बाबा म्हणाला तू एवढा मोठा कर्तृत्व नाहीस ना, मग हे नदी सगळं दुधाची करून टाक, मग तर पोरगी देणार, नाही तर देणार
नाही. आता वाद पेटला का नाही? त्या मुलीकडच्या लोकांनी सांगितलं, तू मोठा कर्तृत्ववान असशील तर या नदीतलं सगळं हे पाणी आहे ना दुधाचं करून टाक. ह्या डिग्गीत आलेल्या त्या म्हाताऱ्याने ऐकलं, त्या मागच्या बाजूला बसलेला म्हातारा पटकन डिग्गी काढला आणि त्या लोकांमध्ये गेला. आणि ते पोरं म्हणाले, अहो मार खाल्लं तर आम्ही खाल्लो असतो, आम्ही पोरगी पळून आणली, पण तुम्ही डिग्गीत आला, तुम्हाला कोणी चापड दिलं तर आम्हाला सहन होणार नाही. तर आजोबा म्हणाला, तुम्ही शांत राहा, मी व्यवस्थित करतो. आपल्याला पोरगी पण घेऊन जायची आणि सन्मानाने घेऊन जायची, आपल्याला वाद करायचा नाही. पण त्या म्हाताऱ्याने ऐकलं होतं ही नदीमध्ये हे दूध करा, दुधाचं दूध करून टाका सगळं. म्हातारा बाबा म्हणाला, आमचे गावचे पोरं, आमच्या गावचे मुलं जे आहेत, तुमच्या मुलीला पळवून नेलं हे मान्य आहे, इथंपर्यंत ठीक आहे. तुम्ही शेवटच्या क्षणाला काय म्हणता की या नदीमध्ये ह्या पाणीचं दूध करा. तर आजोबा म्हणाला, करायला तयार आहे, आमच्या गावचे पोरं करतात. ते मुलं म्हणायला लागले, दूध कसं करायचा? मुलांना पंचायत पडली. तर आजोबा तर म्हणतो दूध होणार. मग आता कुठल्या स्टेजला आलं? आता शेवटच्या स्टेजला आलं. त्या गावातले लोक सगळे आवाज झाले, आम्ही या मुलाची फिरकी घेतोय, या मुलाला काहीतरी आम्ही तोडण्याचा प्रयत्न करतो, आमची मुलगी आमच्या गावात राहील आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जाल. पण हा म्हातारा बाबा म्हणतो की दूध करतो. बरं ठीक आहे, दूध करा म्हणल्यानंतर म्हातारा बाबा म्हणाला की आमच्या गावच्या मुलांनी हे दूध करणार, पण तुमचं काम आहे नदीतलं पाणी काढून टाका, तेव्हा आम्ही दूध करू. याचा अर्थ असा आहे की तुमच्यातले जे अवगुण आहेत, जे दुर्गुण आहे, जे अहंकार आहे, ते पहिला काढा, मग तुम्हाला देवपण आम्ही देऊ. देवपण देण्याचं सामर्थ्य सुद्धा आमच्या सत्संगामध्ये, धर्मामध्ये आहे, आमच्या सनातन धर्मामध्ये आहे. आमचं सनातन धर्म इतकं हेट नाही आहे. आमच्या धर्मामध्ये गरिबी आहे पण स्वाभिमानी आहेत, लक्षात ठेवा. फक्त तुम्ही अहंकार काढून टाका. अहंकार म्हणजे असलेलं नदीत असलेलं पाणी आहे. जोपर्यंत तुमचा अहंकार निघत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये देवत्व येणार नाही. देवत्व म्हणजे दूध आहे, लक्षात ठेवा.